नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती पालीमकर. भाग 19. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आळंदीचे प्रसिद्ध नरसिंह सरस्वती स्वामी 2 वेळेस समर्थांच्या दर्शनाला गेले होते. ते चतुशास्त्रात प्रवीण असून मोठे विद्वान होते. पुढे पुढे त्यांना योगाभ्यासही चांगला साधला होता. ब्रह्मनाळ, नरसोबाची वाडी आदी करून कृष्णा तटाकाच्या क्षेत्रांच्या ठिकाणी हठयोगाचा अभ्यास बरेच दिवस ते करत होते. दररोज आसनविधी करून, प्राणायाम करून, नासिकेतून वायूवर चढवून, द्विदळ म्हणजे आज्ञाचक्राचा भेद होऊन, सहस्त्रदळ म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत वायू चढवून शेवटची समाधी साधण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला, परंतु काही लाग लागेना. गुरुपरंपरा हठयोगाचा मार्ग कोणी सांगेल म्हणून ते खूप फिरले, परंतु त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना कोणी गुरु मिळेना. शेवटी समर्थांची कीर्ती ऐकून ते अक्कलकोटाला आले. महाराजांची स्वारी राजवाड्यापाशी भंडारखाना आहे, त्यात होती. नरसिंह सरस्वती भंडारखान्यांच्या दरवाजाच्या आत आलेले पाहून योगशास्त्रातील आज्ञाचक्र भेदाचा श्लोक म्हणून महाराजांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहताच नरसिंह सरस्वती समाधी लागून ते खाली बसले. 4 घटकांपर्यंत देहास्थितीचे स्मरण न राहता ब्रह्मतदाकार वृत्ती होऊन आनंदात राहिले. पुढे महाराजांनी पुन्हा पूर्ण कृपादृष्टीने पाहताच ब्रह्मरंध्रातून वायू उतरून ते देहस्थितीवर आले. समाधी उतरल्यावर त्यांना मोठा आनंद होऊन ते म्हणाले, आपण बहुत वर्ष समाधी योग साधन होण्याकरिता फार परिश्रम केले. त्याचे फळ श्री समर्थ कृपेने आज आपल्याला प्राप्त झाले. पुढे काही दिवस समर्थांपाशी राहून योग साधन करून महाराजांची आज्ञा घेऊन ते परत आळंदीस गेले. तिथे त्यांनी बहुत महत्कृत्य केली. आणखी एक वेळ सदरचे स्वामी महाराजांच्या दर्शनाला आले होते. आळंदीस त्यांनी योग साधन करून पुष्कळ शिष्य समाजांवर अनुग्रह केला होता. नित्य प्रातःकाळी उठून इंद्रायणी नदीच्या दक्षिणेस जांभूळवण आहे, तिकडे शौचविधी उरकून नदीवर मुखमार्जन आणि स्नान करून मध्यान्ह पावे तो योगाभ्यास करून मग गावात यावे, याप्रमाणे क्रम चालला होता. त्या योगाने सिद्धी प्राप्त होऊन स्वामी जे जे भाषण करतील ते ते सत्य होऊ लागले. मुंबईचे भाटे, पुण्याचे आणि मुंबईचे बडे लोक स्वामींच्या दर्शनाला येऊन त्यांचा अनुग्रह घेऊ लागले. स्वामींनी श्री ज्ञानोबाचा रथ, इंद्रायणी नदीचा घाट, तसेच लगत धर्मशाळा अशी मोठमोठी कामं शिष्यांमंडळींकडनं करवून घेतली. ब्राह्मण भोजने नित्यशः होऊ लागली. गरीब गुरिबास अन्न वस्त्र मिळू लागल्यामुळे स्वामींची फार प्रख्याती झाली. पुढे काही दिवसांनी श्री नरसिंह सरस्वती स्वामी अक्कलकोटात श्री समर्थांच्या दर्शनाला पुन्हा आले. समर्थांची स्वारी अक्कलकोटाच्या पश्चिमेस माळराणावर श्री रामचंद्रांच्या देवळाजवळ होती. नरसिंह सरस्वती स्वामींना पाहताच महाराज म्हणाले, क्यों रंडी नाही छोडी अभी. हे ऐकताच नरसिंह सरस्वतींनी हात जोडून महाराजांना विनंती केली, महाराज, छोड़ने के वास्ते ही इलाज चला है, आपकी कृपा होना. हे ऐकताच समर्थ हसले आणि जवळ सेवेकरी होते त्यांना म्हणाले, अरे हे मोठे महंत आहेत, यांना बसायला आसन द्या. अशी आज्ञा होताच सेवेकरींनी आसन आणून दिलं. समर्थचरणी मस्तक ठेवून त्यावर स्वामी बसले. थोडा वेळ बसून समर्थांची परवानगी घेऊन स्वामी मठात उतरण्यास गेले. समर्थांचे आणि स्वामींचे संभाषण झाले, त्याचा गूढार्थ मंडळींना समजेना. काही गृहस्थ मंडळींनी स्वामींनी सोडण्यास सांगितलं, याचा अर्थ काय म्हणून पुसले असता म्हणजे सिद्धी आणि ती सोडण्याविषयी महाराजांची आज्ञा आहे, याप्रमाणे आपण प्रयत्नात असून समर्थ कृपेने आपणास ते प्राप्त होऊन लवकरच आपली इच्छा पूर्ण होईल, असं ते म्हणाले. पुढे सिद्धी वगैरेच्या मार्गास न लागता श्री विठ्ठल याप्रमाणे नामस्मरण करून आपण भक्तिमार्ग स्वीकारून सर्व जनास स्वामींनी भक्तिमार्गांना लावल्याचं प्रसिद्धच आहे.
खेडगावचा राहणारा नारायण भट या नावाचा एक ब्राह्मण श्रीगिरी पर्वतावर व्यंकटेशाचं दर्शन घेऊन आपल्या घरी जात असताना शके 1792 अश्विन शुद्ध 13 रोजी श्री स्वामी समर्थांनी महासतेज रूपाने त्याला दर्शन दिलं. तेव्हा तो श्री समर्थांना विनंती करू लागला की महाराज, आपण अक्कलकोटास वास करीत असता या ठिकाणी कोठून आणि कसे आलात? तेव्हा श्री स्वामी समर्थ म्हणाले, पूर्वीचे महान पुण्यक्षेत्र असून लक्ष्मीच्या उत्सवाकरता येथे हल्ली आलो आणि नेहमीच मी येत असतो. याप्रमाणे श्री स्वामी समर्थ हे कलियुगात जगाचा उद्धार करण्यासाठी अक्कलकोट वासी होऊन सर्व भूमंडळावर फिरून क्रीडा करत असत. नारायण भट अक्कलकोटास आल्यावर त्यानं हे वृत्त सर्वांना सांगितलं तेव्हा सर्व वृंदांना आनंद झाला. महाराज कधी एका जागी वास्तव्य करून राहत नसत. इथून तिथे तिथून तिथे अशा एका घटकेत 4 ठिकाणी ते जागा बदलत आणि जेव्हा खूप पाऊस पडत असेल त्यामध्ये फिरण्याची तर महाराजांना मोठी हौस वाटे. एके दिवशी समर्थांची स्वारी रामाच्या देवळात असताना आकाश ढगांनी व्यापून गेलं आणि पाऊस पडायला लागला. इतक्यात मेना लाव म्हणून महाराजांनी हुकूम केला. भर पावसात महाराज निघणार असं पाहून सर्वत्र या सेवेकऱ्यांनी आणि यात्रेकरूंनी प्रार्थना केली. पाऊस पडत आहे, गरीबगुरीबास पांघरण्यास वस्त्रही नाही आहेत, त्यांचे हाल होतील. पण महाराज तसेच निघाले. सर्व मंडळीही त्यांच्याबरोबर निघाली. पाऊस खूप जोराचा पडत असून विजांचा कडकडाट चालला होता. यावेळेस महाराज मोठ्या खुशीत असून भिजत असलेल्या मंडळींकडे पाहून हसत होते आणि तोंडाने इंद्र महाराज चले ईदल में चमक रही बिजली बादल में, इंद्र महाराज चले ईदल में चमक रही बिजली बादल में याप्रमाणे म्हणत होते. ते ऐकून भक्त मंडळीही त्याप्रमाणे म्हणू लागली. याप्रमाणे गात गात भर पावसात महाराज सर्व मंडळींसह चोळप्पाच्या घरी आले आणि आनंदात तिथे रात्र घालवली. एके दिवशी भर 2 प्रहरी महाराजांची स्वारी खास बागेत असून 5-50 लोकांचा मेळा नजीक होता. एकाएकी महाराज उठून म्हणाले, चला तुम्हास मोठा मनुष्य दाखवतो. हे ऐकून महाराज काय म्हणतात हे पाहण्यास सर्व लोक उठून चालू लागले. 5-50 पावलं गेल्यावर एका वारुळाजवळ महाराज उभे राहिले. तितक्यात वारुळातून एक मोठा नाग निघून जाऊ लागला. महाराज त्याला पोहोचवण्यास 50 कदम गेले आणि सर्वत्र सांगू लागले, हा मोठा मनुष्य आहे बरं. नागास नमस्कार करून सर्व लोक महाराजांबरोबर परत बिराडी गेले. अशी महाराजांची चमत्कारिक लीला होती. श्री अक्कलकोट निवासी स्वामी महाराज यांच्या गाणगापूर निवासी श्री नरसिंह सरस्वतींप्रमाणेच सर्व लीला होत्या. एका दुर्बळ भक्ताने 4 मनुष्यास पुरेल इतकं अन्न सिद्ध केलं असताना त्या नरसिंह सरस्वती स्वामींनी अन्न दुसऱ्या पात्रात वाढून घेण्यास सांगितलं. कधी श्री स्वामी समर्थांची स्वारी रामपुरास जात असे. एका खेपेस समर्थांच्या स्वारींचा मुक्काम 16 दिवस रामपुरास पडला. महाराजांसन्निध चोळप्पा, गणपतराव, रामभाऊ दाढीवाले, महादेव भट, बाबासाहेब यादव वगैरे सेवेकरी मंडळी होती. महाराजांप्रित्यर्थ 40 ब्राह्मण जेव घालण्याचा रावजी पाटील आणि विठाबाई यांचा नवस होता. अनायसे समर्थांची स्वारी आपल्या ग्रामास आली आहे तर ही संधी नवस फेडण्यास उत्तम आहे असं मानून विठाबाईंनी 40 पानांची सामुग्री तयार करून स्वयंपाक तयार केला. स्वामी महाराजांची स्वारी रामपुरास आली आहे ही वार्ता सोलापूर आणि इतर गावे जाऊन समर्थांच्या दर्शनाला हजारो लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. मंडळींची गर्दी फार झाली. इकडे विठाबाईंनी स्वयंपाक सिद्ध करून समर्थांना मंगल स्नान घालून गंधाक्षत लावून षोडशोपचारे पूजा केली आणि भोजनास पात्र वाढवून तयार केले. लीला विग्रही श्री स्वामी समर्थ भोजनास उठेनात. याप्रमाणे बराच वेळ गेला. मंडळींची गर्दी जास्त होऊ लागली. सर्वत्रांना भोजन घालावं म्हणून समर्थांनी रावजी पाटलांना आज्ञा केली. त्याने आज्ञा शिरसावंद्य केली. पण मनात त्याला मोठी चिंता पडली की 40 इसमांच्या स्वयंपाकात इतके लोक कसे जेवतील.
अशाप्रमाणे तो चिंतेत असताना श्री समर्थांनी त्याचं मन ओळखून त्याला आणि विठाबाईला बोलवलं आणि एक टोपली आणण्यास सांगितलं. टोपली आणल्यावर त्यात पोळी भात वगैरे पदार्थ भरण्यास सांगितले. नंतर देव्हाऱ्यातील देवी, खंडोबा वगैरे देवतांचे टाक होते ते व शाळीग्राम वगैरे ते अन्नावर ठेवून त्यावर आणखी पोळ्या रचल्या आणि मग उभयंतांकडून अन्नपूर्णेची पूजा करवली. विठाबाईच्या डोकीवर ती टोपली देऊन तिचकडून तुळशीला 3 प्रदक्षिणा करविल्या आणि नंतर ती टोपली श्री स्वामींनी आपल्या पलंगाजवळ ठेवून पात्र वाढण्यास सांगितली. पहिली पंगत 400 पानांची झाली. रावजी पाटील, महादेव भट वगैरे सेवेकरी वाढू लागले आणि महाराजांनी आज्ञा केली की स्वयंपाकघरातून अन्न बाहेर घेऊन आल्यावरती फिरून मागे पाहू नये. सेवेकरी त्याप्रमाणे वाढू लागले. पहिली पंगत जेवून उठली तरी स्वयंपाकघरातील अन्न जसेच्या तसेच कायम आहे असं पाहून सेवेकऱ्यांनी श्री स्वामी नामाचा जय जयकार केला आणि आज श्री समर्थ अद्भुत चमत्कार दाखवून विचित्र लीला करणार असे सर्वजण म्हणू लागले. दर्शनाला लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. त्या सगळ्यांना भोजन घालावं म्हणून श्री स्वामी वारंवार आज्ञा करत असत. भक्तजनही श्री स्वामींचा प्रसाद घेतल्या वाचून थोडीच जातील. भोजनाच्या पंक्तीच्या पंक्ती होऊ लागल्या. प्रहर रात्र पावेतो या जेवणाचा थाट उडून राहिला. पुढे महाराज उपवासी असल्याने भोजन करावे म्हणून रावजी पाटलाने प्रार्थना केली. तेव्हा श्री समर्थ म्हणाले, अद्याप आमचे बाप आजी आलेले नाही आहेत, त्या आल्यावरती भोजन करू. या बोलण्याचा अर्थ कुणाच्या ध्यानात येईना. पुढे काही वेळाने सोलापूरहून सरकारी कामगार मंडळी आली. त्यांनी दर्शन घेऊन भोजन केलं आणि त्या दिवशी रात्री 11 वाजता श्री दयाघन सद्गुरूंनी भोजन केलं. शिल्लक राहिलेलं अन्न रावजीकडून इतर लोकांना वाटून दिलं. टोपलीत असलेलं अन्न दुसऱ्या दिवशी प्रसाद समजून सर्वत्र सेवेकऱ्यांनी ग्रहण केलं आणि 40 पानांच्या सामग्रीत 4 सहस्त्र मनुष्य जेवली. अशी श्री गुरु समर्थांनी अगम्य लीला दाखवली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भाग 19 समाप्त. क्रमशः धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.